नमस्कार, मी श्रुती. कुक विथ ग्रॅनीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. प्रत्येक नवोदित गृहिणीला स्वयंपाक सोपा करून शिकवला की त्याही मनापासून सगळं करतात. आज आपण चिंचगुळाच्या आमटीची एकदम सोपी पद्धत पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. त्यासाठी लागणारे साहित्य असे: तूर डाळ 1 वाटी, मूग डाळ 4 टेबलस्पून, शेवगाच्या शेंगा 2, रिफाईंड तेल 2 टेबलस्पून, हिंग आणि हळद 1 पिंच, कढीपत्ता 5 ते 7 पानं, गोडा मसाला 2 टेबलस्पून, तांबडं तिखट 1 टेबलस्पून, चिंचेचा कोळ 1 ते 1.5 टेबलस्पून, मोहरी, धणेपूड आणि जिरेपूड प्रत्येकी अर्धा टेबलस्पून, कोथिंबीर आणि नारळाचा खव प्रत्येकी 1 टेबलस्पून. चिंचगुळाची आमटी करण्यासाठी सर्वप्रथम आपण 2 शेवगाच्या शेंगा घेऊयात. त्याचे दोन्ही कडांचे भाग कट करून टाकूयात. आता आपल्याला शेंगा मीडियम साईजमध्ये कट करायच्या आहेत. खूप मोठ्या नाहीत आणि खूप लहानही नाहीत. शेवगाच्या शेंगा विकत घेताना पातळ आणि बारीक कधीच घ्यायच्या नाहीत. त्यात गर अजिबात नसतो. शिवाय अपेक्षित सत्वही पोटात जात नाही. शेवगा विकत घेताना नेहमी जाड आणि कोवळा बघून घ्यायचा. शेंगांमध्ये भरपूर गर असायला हवा. तुम्ही पाहू शकता शेंगा सारख्या साईजमध्ये कट झालेल्या आहेत. थोडंसं पाणी टाकून आपण त्या धुवून घेऊयात, म्हणजे त्यावर फवारलेली विषारी द्रव्य निघून जातात आणि कचरा पोटात जात नाही. गॅसवर आपण प्रेशर पॅन तापत ठेवलेला आहे. त्यामध्ये आपण घालूयात 2 टेबलस्पून रिफाईंड तेल. तेल व्यवस्थित तापल्यावर आपण त्यात घालत आहोत अर्धा टेबलस्पून मोहरी. मोहरी तडतडल्यावर लगेचच गॅस बंद करायचा, म्हणजे मोहरी जळत नाही. 5 ते 7 कढीपत्त्याची पानं. कढीपत्ता थोडा कुरकुरीत होऊ द्यायचा. अर्धा पिंच हिंग, अर्धा पिंच हळद आणि स्वच्छ धुतलेल्या शेवगाच्या शेंगा. केलेल्या फोडणीमध्ये शेवगाच्या शेंगा आता छान हलवून घेऊयात. आणि आपला बंद असलेला गॅस आता आपण पुन्हा चालू करूयात, पण तो लो फ्लेमवरच ठेवायचा आहे. सुरुवातीलाच मी एका भांड्यामध्ये 1 बाउल तूर डाळ आणि 4 टेबलस्पून मूग डाळ एकत्र भिजत घातलेली होती. चला ती आता आपण फोडणीमध्ये घालूयात. डाळी भिजत घातल्यानं 10 मिनटं की त्या पटकन शिजतात आणि शिट्ट्या व्हायला वेळ लागत नाही. डाळ भिजवलेल्या पाण्यातही डाळीचं सत्व उतरलेलं असतं, म्हणून पाण्यासकट डाळ भिजत टाकलेली आहे. तूर डाळ पित्तकारक असते. पित्ताचा त्रास होऊ नये म्हणून मी 4 टेबलस्पून मुगाची डाळ नेहमी ॲड करते. मूग डाळ पित्त शमन करते. तरीसुद्धा ती ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालेल. आता घालूयात 1 ते 1.5 टेबलस्पून चिंचेचा कोळ, कारण आपली आमटी ही चिंचगुळाची आमटी आहे. चिंचगुळ, गूळ, खोबरं ही काही कॉम्बिनेशन्सच इतकी भन्नाट आहेत ना की काही विचारूच नका. घातलेला चिंचेचा कोळ व्यवस्थित डाळीमध्ये घोटून घेऊयात. आता घालूयात 1 टेबलस्पून तांबडं तिखट, 2 टेबलस्पून गोडा मसाला. प्युअर गोडा मसाला वापरायचा आहे. इथे कांदा लसणाचा मसाला चालत नाही. अर्धा टेबलस्पून धणेपूड, अर्धा टेबलस्पून जिरपूड आणि गुळाचे 2 छोटे खडे. अजूनही आपण लक्षात ठेवा, मीठ घातलेलं नाही आहे. व्यवस्थित आपल्याला हे सगळं घोटून आणि हलवून घ्यायचं आहे. साधारण 1 ते 1.5 भांडं पाणी आपण इथं ॲड करूयात, कारण डाळ शिजण्यासाठी जास्तीचं थोडं पाणी असलं तरी चालणार आहे. आत्ता जरी एवढं पाणी दिसत असलं तरी डाळ शिजल्यावर हे पाणी डाळीमध्ये ॲब्झॉर्ब होऊन एकदम कमी होणार आहे. चला प्रेशर पॅनला आपण झाकण लावूयात आणि गॅस मीडियम फ्लेमवरती करून 4 ते 5 शिट्ट्या व्यवस्थित काढूयात. अशा पद्धतीने मी इथं 5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत.
अशा पद्धतीने कुकरची वाफ तर मुरलेली आहे. बघूयात. आपली डाळ छान शिजलेली आहे. ती आता आपल्याला स्मॅश करून घ्यायची आहे डावाने. डावाने डाळ स्मॅश करत असताना आपल्याला डावाने शेंगा बाजूला बाजूला करायच्या आहेत. शेंगा अजिबात स्मॅश होता कामा नयेत, नाहीतर त्यातला सगळा गर बाहेर येईल. शेवगाचा सगळा अर्क आमटीमध्ये उतरावा म्हणूनच डाळ शिजत असताना सुरुवातीलाच आपण शेंगा आमटीमध्ये टाकलेल्या आहेत. डाळ छान घोटून घेऊयात. तुम्ही पाहू शकता शेवगाच्या शेंगा सुद्धा व्यवस्थित उकडवल्या गेलेल्या आहेत. आता गॅस हाय फ्लेमवर केला तरी चालेल. आता आपल्याला आमटी किती सरसरीत हवी आहे ते पाहून आवश्यकतेनुसार आपण त्यात गरम पाणी घालूयात. गरम पाणी नेहमी पदार्थाची चव टिकवून ठेवते. आता आमटीला छान उकळी येऊ द्यायची आहे. आज गडबड ऐकू येत असेल कारण मुलांना अनंत चतुर्दशीची सुट्टी आहे. उकळी आल्यावर त्यात घालूयात 1 टेबलस्पून बारीक मीठ. मीठ शेवटी घातलं की त्यातलं क्षाराचं प्रमाण नेहमी टिकून राहतं. थोडा नारळाचा खव आणि बारीक चिरलेली आणि स्वच्छ धुतलेली कोथिंबीर आपल्याला वरून घालायची आहे. अशी ही चिंचगुळाची आमटी आपली तयार झालेली आहे. ह्यात आपण कांदा, लसूण किंवा त्याचा मसालाही वापरलेला नाही. गोडा मसाला घालून केलेली ही चिंचगुळाची आमटी कोणत्याही सणावाराला नैवेद्यालाही चालू शकते आणि करायलाही फार अवघड नाही. जर तुम्हाला मी केलेली चिंचगुळाची आमटी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.